बोला सर. आज ग्रामपंचायत दिग्रस नांदला येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला आहे. त्यासाठी गावातील प्रमुख मंडळी, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, तसेच गावातील मुख्याध्यापक आणि इतर सगळेजण उपस्थित होते व सगळ्याच्या याच्यामध्ये चांगल्या वातावरणामध्ये शिवराज्याभिषेक हा सोहळा साजरा करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून गुढी उभारण्यात आलेली आहे. मी दामोदर मावतराव गमे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय दाभड. आज दिनांक 6 जून 2026 रोजी शिवस्वराज्य दिनानिमित्त शासनाच्या निर्देशानुसार गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार गुढी उभारून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी गावातील प्रशासक, ग्रामपंचायतीचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, सन्माननीय नागरिक उपस्थित होते. तसेच माझ्याकडील अतिरिक्त ग्रामपंचायत जांभरुण येथे सुद्धा शिवस्वराज्य दिन साजरा गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून साजरा करण्यात आला. या प्रसंगी सुद्धा गावातील प्रशासक, उपसरपंच आणि सन्माननीय नागरिक उपस्थित होते आणि अशा रीतीने आम्ही महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार शिवस्वराज्य दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. मी ग्रामपंचायत अधिकारी पल्लवी सोनवणे, ग्रामपंचायत कार्यालय बामणी, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. आज ग्रामपंचायत बामणी येथे 6 जून निमित्त शिवस्वराज्य दिवस साजरा केलेला आहे. शिवस्वराज्य दिवस हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक झालेला आहे. त्या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रात त्या सणाचा एक प्रोत्साहन प्रेरणादायी उत्सव म्हणून पूर्ण महाराष्ट्रात शिवस्वराज्य दिवस साजरा केला जातो आणि या इतिहासाची सगळ्यांना जाणीव राहावी आणि प्रेरणा मिळावी या संदर्भाने हा दिवस साजरा केला जातो. आज ग्रामपंचायत बामणी येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आम्ही गुढी उभारून शिवस्वराज्य दिवस साजरा केलेला आहे. या शिवस्वराज्य दिवसाच्या उत्सवाला ग्रामपंचायतचे सरपंच आणि सरपंच सध्या जे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत त्या शिल्पा साहेबराव कदम, त्यांचे प्रतिनिधी साहेबराव, महिला प्रतिनिधी व गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायतचे कर्मचारी सर्व उपस्थित होते. ग्रामपंचायत बामणी येथे जी आम्ही शिवस्वराज्य दिवसाची गुढी उभारलेली आहे त्या गुढीला आम्ही शिवस्वराज्य दिवसाचा जो पताका आपण शासनाने निश्चित केलेला आहे त्याप्रमाणे ध्वज लावलेला आहे. गुढीची उभारणी करताना जो आपण स्तंभ वापरलेला आहे त्याला आपण लाल आणि भगव्या सोनेरी किनाराच्या कपड्यांनी सजवलेला आहे. एक पितळेचा तांब्या, त्याला आपण एक गुढीची जी रचना असते त्या प्रकारे आपण तो उभारलेला आहे आणि फुलांची सजावट करून आम्ही तो उत्सव साजरा केलेला आहे.